एका देशाची अख्खी शेअर मार्केट अवघ्या 2 दिवसात जवळजवळ 28 लाख कोटी रुपयांनी रिकामी होते. तेव्हा नक्की काय घडतं असा विचार करा. साऊथ कोरियामध्ये जुलै 2026 मध्ये नेमकं हेच घडलं. जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी बाजारपेठ अवघ्या काही आठवड्यात इतकी कोसळली की तिथल्या अर्थमंत्र्यांना संसदेत उभं राहून देशाची माफी मागावी लागली. आणि गंमत म्हणजे याच वेळी शेजाऱ्याच्या भारताला मात्र काहीही फरक पडला नाही. हे नेमकं कसं घडलं आणि यात भारताचा नक्की काय संबंध आहे हे आज सविस्तर बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 2025 मध्ये साऊथ कोरियाचा शेअर KOSPI त्यावेळी साधारण 3000च्या आसपास खुटमटत होता. पण त्यावेळी जे घडलं ते कुणाच्याही अपेक्षेपलीकडचं होतं. याच्या जागतिक तेजीमुळे मेमरी चिप बनवणाऱ्या कंपन्यांचा प्रचंड मागणी येऊ लागली आणि याचा सगळ्यात मोठा फायदा झाला सॅमसंग आणि SK हायनिक्सला. जून 2026 मध्ये KOSPI ने जवळजवळ 300% उसळी घेतली आणि 18 जून रोजी 9385 अंकाचा ऐतिहासिक उंचा गाठला. साऊथ कोरिया त्या क्षणी जगातली 6वी क्रमांकाची सगळ्यात मोठी बाजारपेठ बनली होती. सामान्य कोरियन गुंतवणूकदार ज्यांना तिथे लाडक्या मुंग्या असं टोपण नाव आहे ते या तेजीत झपाट्याने उतरले. उधार पैसे घेऊन शेअर खरेदी करण्याचं प्रमाण म्हणजे मार्जिन लोन विक्रमी पातळीवर पोहोचलं. एवढंच नाही तर रेग्युलेटरने सॅमसंग आणि SK हायनिक्सवर आधारित दुप्पट परतावा देणारे लेव्हरेज ETF बाजारात आणले आणि ते काही तासातच विकले गेले. म्हणजे लोक स्वतःचे 100 रुपये लावून 300 रुपयाचे शेअर विकत घेत होते. पण हा फुगा फार काळ टिकला नाही. जुलैची सुरुवात होता चित्र पलटायला लागलं. AI वरचा जागतिक उत्साह ओसरू लागला. बँक ऑफ कोरियाने व्याजदर वाढवले आणि 28 जुलैला चीनने स्वतःच्या हिमतीवर बनवलेल्या चिप उत्पादन यंत्रण सामग्रीची बातमी आली. या एका बातमीनं सेमीकंडक्टर शेअर्स मध्ये मोठी घबराट पसरली. KOSPI त्या दिवशी जवळजवळ 18% कोसळला आणि 25 दिवसात एकूण घसरून 34% पर्यंत पोहोचली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 जुलैला आणखीन एक धक्का बसला. SK हायनिक्सने त्यांच्या इतिहासातला सर्वात मोठा तिमाही नफा जाहीर केला, तब्बल 557% वाढीवसह. पण तरी बाजाराच्या अपेक्षापेक्षा तो कमी भरला आणि शेअर आणखीन घसरला. या 2 दिवसात सॅमसंग आणि SK हायनिक्स या दोन कंपन्यांचं मिळून जवळजवळ $270 बिलियन एवढं मार्केट कॅप नाहीसं झालं. KOSPI ने इतिहासात पहिल्यांदाच सलग 2 दिवस सर्किट ब्रेकर लागण्याचा विक्रम केला. म्हणजे घसरण इतकी वेगवान होती की ट्रेडिंग सक्तीने थांबवावी लागली. इथेच खरा टर्निंग पॉइंट येतो, कारण या घसरणीत सगळ्यात जास्त नुकसान झालं ते सामान्य गुंतवणूकदाराचं. उधार पैसे घेऊन शेअर घेतलेल्या लाखो खात्यांना मार्जिन कॉल्स आले आणि ब्रोकरेज कंपन्यांनी हजारो खाती सक्तीने विकून टाकली. गुंतवणूकदारांची इच्छा असो किंवा नसो. लेव्हरेज ETF मध्ये तर 45% ते 47% पर्यंत नुकसान झालं, तेही अशा वेळी जेव्हा मूळ कंपनीने विक्रमी नफा कमवला होता. हीच खरी शोकांतिका होती. नफा वाढतोय पण गुंतवणूकदारांचे पैसे बुडताय. यावर तिथल्या अर्थमंत्र्यांना संसदेत जाहीर माफी मागावी लागली आणि रेग्युलेटरनी लेव्हरेज ETF वर नवीन निर्बंध लावले. या सगळ्या घसरणी मागे फक्त सट्टेबाजी हे एकच कारण नव्हतं. KOSPI ची रचना मुळात नाजूक आहे. जवळजवळ 900 कंपन्यांचा हा निर्देशांक असला तरी सॅमसंग आणि SK हायनिक्स या दोनच कंपन्यांचा वाटा त्यात 40% पेक्षा जास्त आहे. म्हणजे या दोन कंपन्यांमध्ये जरा जास्तच हालचाल झाली की अख्ख्या देशाचा बाजार हलतो. यात भर पडली चीनकडून. शंघाईमध्ये चीनची सर्वात मोठी चिप कंपनी CXMT ने आपले शेअर्स बाजारात आणले आणि $8.5 बिलियन उभे केले नवीन कारखान्यासाठी. या कंपनीचे उत्पन्न मागच्या वर्षात तुलनेत 700%हून अधिक वाढलं होतं. म्हणजे कोरियाला आता स्वतःच्या सगळ्यात मोठ्या ग्राहकाकडून स्पर्धा सहन करावी लागते. आणि तिसरं कारण अमेरिकेकडून आलं. अमेरिकेने कोरियन चिप्स कंपन्यांना असलेला विशेष दर्जा रद्द केला. हाय कॅपॅसिटी चिप्सवर टॅरिफ लावले आणि अमेरिकेत मोठी गुंतवणूक न केल्यास 100% पर्यंत टॅरिफची धमकी दिली. याला उत्तर म्हणून सॅमसंग आणि SK हायनिक्सने जून अखेरीस मिळून तब्बल $1 ट्रिलियन हून अधिक रकमेची गुंतवणूक जाहीर केली स्वतःच्या देशात नवीन चिप आणि AI डाटा सेंटर्स उभारण्यासाठी. आता सध्याची परिस्थिती काय आहे? घसरण थांबलेली नसली तरी बाजारात परतीची चिन्ह दिसू लागली आहेत. 31 जुलैला एकच दिवसात KOSPI ने जवळजवळ 18%ची जोरदार उसळी घेतली आणि 6500च्या पुढे बंद झाला. तरी वर्षभराचा हिशोब बघितला तर KOSPI अजूनही जगातल्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बाजारांपैकी एक आहे. पण सामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास मात्र पुरता डळमळीत झालाय. सोशल मीडियावर संतापाच्या पोस्टचा पूर आलाय आणि अनेकांनी पुन्हा कधी शेअर मार्केटमध्ये पैसा न लावण्याची शपथ घेतली. गमत म्हणजे याच काळात Nvidiaचे CEO जॅन्सन ह्युंग यांनी ताइपेई
मधल्या ट्रेड शो मध्ये SK हायनिक्सच्या मेमरी वेफरवर स्वतः सही करून आणखीन उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिला आणि SK हायनिक्सनी तर कारखान्यातल्या नोकरीसाठी पदवीची अटच काढून टाकली, फक्त कामगार मिळावेत म्हणून. काही कर्मचाऱ्यांना नफ्याच्या हिश्श्यातून लाखो रुपयाचा बोनसही मिळाला. म्हणजे एकडे कंपनीची मूलभूत कामगिरी अजूनही मजबूत आहे, पण बाजारात ही अस्थिरता मात्र संपलेली नाही. आता या सगळ्यात भारताचा काय संबंध? तर 1.5 वर्षापूर्वी भारताचा शेअर मार्केट साऊथ कोरियापेक्षा 3.5 पटीने मोठा होता, पण एआयच्या याच तेजीमुळे 2024 मध्ये साऊथ कोरियाने भारताला मागे टाकलं आणि भारत जगातल्या टॉप 5 बाजारपेठांमधून टॉप 7 मध्ये घसरला. कारण साधा आहे, भारताकडे सॅमसंग किंवा SK हायनिक्स सारखी एकही कंपनी नाही जी एआयच्या शर्यतीत जगाला पुढे घेऊन जाईल. उलट भारताची ताकद असलेल्या IT सर्व्हिस क्षेत्रातच एआयचा फटका बसतोय. निफ्टी IT इंडेक्स 2024 मध्ये जवळजवळ 19% घसरलाय. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून $27 बिलियन आसपास रक्कम काढून तीच कोरिया आणि तायवानच्या बाजारात नेली. पण गंमत अशी की जेव्हा हाच एआयचा बुडबुडा फुटला तेव्हा भारताला त्याचा कसलाच फटका बसला नाही, कारण भारत या एआयच्या पार्टीत सामीलच नव्हता. भारत कोरियाच्या बरोबर कोसळला नाही हे खरं आहे, पण भारत या जिंकला असंही म्हणता येणार नाही, कारण या पार्टीला भारताला आमंत्रणच नव्हतं. तर मग खरा प्रश्न हा उरतो की कोरियाच्या बाजारात जे घडलं ते फक्त सट्टेबाजीच्या फुग्यामुळे घडलं की एआयच्या जागतिक तेजीचं काहीतरी मूलभूत तडा गेलाय? याचं नेमकं उत्तर पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होईल, पण तोपर्यंत एक गोष्ट नक्की शिकण्यासारखी आहे. कोणतीही बाजारपेठ कितीही आकर्षक वाटली तरी ती 1 किंवा 2 कंपन्यांवर अवलंबून असेल तर तिचा पाया कितीच कमकुवत असू शकतो. तुम्हाला काय वाटते? भारतीय एआयच्या शर्यती बाहेर राहिला हे भारतासाठी नुकसान होतं की फायदा? हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असता तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.